हॅलो हाय नमस्कार. मी घेऊन आली आहे सेकंड चॅप्टर ऑफ तू भ्रमत आहासी वाया. लेट्स बिगिन. कामावर येताना तिला मंडलिकांचे शब्द आठवत होते. जिवंतपणे मरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुटून प्रेम करावं. प्रेमात आणि मरणात अहम उरत नाही. पंकज प्रत्यक्षाने पंकजच होता. परंपरा आणि क्रांती या विषयावरचं आपलं भाषण झालं. कॉलेजला ट्रॉफी मिळाली. टाळ्यांच्या गजरात ट्रॉफीसहित आपण खाली उतरलो. चाहत्यांचा गराडा पडला. मग प्राचार्यांच्या ऑफिसात चहापान. कॉलेजच्या फाटकात पंकजनं थांबवलं. जस्ट अ मिनिट प्लीज. माझं नाव पंकज. या पलीकडे माझ्याबद्दल सांगण्यासारखं काही नाही. ही माझी गाडी नाही वडिलांची, माझी पुण्याई नाही. मी ऑल्सो रॅनपैकी. तरी मला तुमच्याशी बोलावंसं वाटतं. आपण कुठंतरी कॉफी घेऊ इफ यू डोंट माइंड. विजयाची धुंदी रेंगाळत होती. स्वतःच्या विजयापेक्षाही आपण कॉलेजला काहीतरी मिळवून देऊ शकलो याचा आनंद जास्त होता. त्याच वेळेला जे बोलायचं ठरवलं होतं त्यापैकी काय काय राहून गेलं याचाही शोध सुरू होता. त्याच मनस्थितीत पंकजनं तिला विनंती केली आणि हो नाहीचा विचार पक्का व्हायच्या आत ती त्याच्या गाडीत बसलीही. एका ग्रेड 1 हॉटेलातलं कोपऱ्यातलं टेबल पंकजनं निवडलं. अशा हॉटेलात मामुली ओळखीवर एका श्रीमंत तरुण मुलाबरोबर येण्याची ही पहिली वेळ. पण तसा कोणताही भाव मनात नसल्यामुळे गांगून जाण्याचं कारण नव्हतं. तिनं पंकजकडे नुसतं पाहिलं. मला तुमचे विचार पुन्हा ऐकावेसे वाटतात. कॉफीची ऑर्डर देऊन पंकजनं मागणी केली. सायरा मिळालेल्या टाळ्यांच्या नशेत होती. ट्रॉफी कॉलेजची होती. टाळ्या निश्चित तिच्या होत्या. ती उत्साहानं म्हणाली, आपण जवळपास एकाच वयाचे आहोत. पण तू मला तुमचे विचार असं म्हणालास ही परंपरा. तुमचं वय माहीत नाही तोपर्यंत म्हणायचं की. वय अत्यंत मामूली गोष्ट आहे. विचार महत्त्वाचे, मैत्री त्याहून श्रेष्ठ आणि संवादाची महती सांगताच येणार नाही. तेव्हा बोल. पंकज भारावून म्हणाला. मला ऐकायचे आहेत तुमचे. नो, तुझे विचार. परंपरा, क्रांतीचं नातं. सायरा ताजा उत्साहानं बोलू लागल्या. माणसाला परंपरा हवीच. ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरेचा माणसाला आधार वाटतो. आपण कोणत्या परिवारातले, घराण्यातले, कोणत्या देशातले हे सगळं आवश्यक आहे. आपण जिथं उभे आहोत त्या बिंदूपासून मागे एक काल्पनिक रेघ ओढावी. त्या रेघेवर ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेवाप्रमाणे शिवाजी महाराज, झाशीची राणी, सावरकर, टिळक, वल्लभभाईंसारखी, हिमालयासारखी माणसं आहेत. असं समजलं तर पुढच्या प्रवासाची दिशा उजळून निघते. मात्र ही रेघ केवळ पतंगाच्या मांज्यासारखी असावी. पतंगाला मुक्त आकाशविहारासाठी मोकळं असावं. परंपरेनं पतंगाचे पाय खेचता कामा नये. प्रगतीसाठी क्रांती आवश्यक. पण सतत क्रांतीचे नगारे पिटण्यात अर्थ नाही. समाजाची दिशा हरवते. तो खिळखिळा होतो. क्रांती करणारे हुतात्मे होतात. तिचं यश अपयश समाजाला पचवावं लागतं. म्हणून क्रांती करणाऱ्यांच्या मागेही दूरदृष्टी लाभलेल्यांची सत्प्रवृत्त परंपरा आवश्यक. असं काहीसं मी बडबडले. तिच्याकडे एकटक पाहत पंकजनं विचारलं, तुझं नाव? सायरा. सायरा म्हणजे? सायरा म्हणजे सायरा, जस्ट अ ह्युमन बिंग. पंकज विचारात पडला. का? काय झालं? मला तू आवडलीस, पण. सायरानं अचानक विचारलं. नाना पाटेकरचा प्रहार चित्रपट पाहिलास का तू? पाहिला. आवडला. शेवटचा नेकेड मुलांचा क्राऊड वगळून. अरे रे, तो सीन तुला न आवडणं मोस्ट अनफॉर्च्युनेट पार्ट ऑफ इट. जन्माला आलेलं मूल म्हणजे शुद्ध चैतन्य. रंग नाही, पंथ नाही, जात नाही, धर्म नाही. असा समाज निर्माण झाला तर पृथ्वीवर स्वर्ग येईल. मग पंकज किंवा सायरा सगळी त्याचीच रूपं होतील. तू आणि मी हे मान्य करू एक वेळ. मलाही त्याचा अर्थ आत्ता समजला. मागच्या पिढीचं काय? ती परंपरावादी. व्हॉट अबाउट यू? फॉरगेट अदर्स. मला ठरवता येत नाही. ही अत्यंत वाईट अवस्था. निर्णय घ्यायलाच हवा. तू म्हण मीही परंपरावादी. मला काही वाटायचं नाही. आपल्या ह्या ओळखीत आणि ती वाढली तर मैत्रीत बाधा येणार नाही. पंकज उत्तरवेळीपणे म्हणाला. मैत्री? निव्वळ मैत्री? आय वूड लव्ह यू ॲज अ लाईफ पार्टनर. हाच पंकज त्याच्या स्वतःच्या घरी सायराला न्यायला कचरत होता. सायरा खनपटीला बसली तेव्हा त्यानं दबकत विचारलं, फक्त एकदाच, माझ्यासाठी पहिल्या वेळेला गुजराती पद्धतीनं साडी नेसून येशील का? पंकजची मिठी सोडवून घेत सायरानं विचारलं, आईवडिलांना फसवण्यासाठी? अगदीच तसं नाही. त्या साडीत तू कशी दिसतेस ते मला पाहायचं आहे. तशी साडी नेसून मी तुला आत्ता दाखवते. पण प्रथम तुझ्या घरी येईन तेव्हा नेहमीसारखी येईन. तुझी हिंमत नसेल तर स्पष्ट सांग. मी माझ्या भावांसारखा शेळपट नाही. मग साडीची अट का? क्रांतीलाही पूर्वतयारी लागत नाही का? क्रांतिकारक होणाऱ्या माणसाला मदत लागत नाही म्हणून कुणी सांगितलं? मला स्वातंत्र्य नकोच आहे असं भारतमाता म्हणाली असती तर वासुदेव फडके, मदनलाल धिंगरांपासून लोकमान्यांपर्यंत सगळ्या लोकांनी काय केलं असतं? अरे पण भारतमाता एक कन्सेप्ट आहे असं तू म्हणशील.
मी तर जिता जागता माणूस आहे ना. सायरा निरुत्तर झाली. मनातल्या मनात आनंदली सुद्धा. पहिल्या भेटीत चाचरत बोलणारा पंकज आता समोरच्या पंकजपासून खूप अंतरावर गेला होता. तिला हवा तसा पंकज आकाराला येत होता. आता ह्या पंकजचं बळ वाढवणं आवश्यक होतं. मग सायरानं कधी वाद केला नाही, तर्कवाद, युक्तिवाद, विवाद कशालाही थारा दिला नाही. तिला स्वतःचं अस्तित्व उरलं नाही. ती संपूर्ण पंकजमय झाली. तरी तो लग्नाचं नाव काढीत नव्हता. तुझ्या विचारांनी, व्यासंगानं मी संपूर्ण बदललो. तुझं बोलणं मला नेहमीच समजतं असं नाही. तू गीतेपासून कबीरापर्यंत, जे कृष्णमूर्तीपर्यंत काय काय सांगतेस समजत नाही. पण नशा चढते, असं तो म्हणायचा. पण त्याच्या साध्या साध्या हालचालीत, वागण्या बोलण्यात फारसा फरक पडला नव्हता. लग्नानंतर बदलेल असं सायरा मानत राहिली आणि तिथंच ती फसली. कबुतराला गरुडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही. पंकज नक्की कसा होता? परंपरावादी की क्रांतिवादी की दोन्ही नाही? काही काही माणसं तात्पुरतीवादी असतात. त्यांच्या सगळ्या गरजा तेवढ्यापुरत्या. त्यात कष्ट नाहीत, हीच त्यांच्या स्वास्थ्याची व्याख्या. प्राध्यापक मंडलिकांनी सांगितलं म्हणून आपण रडत आहोत का? खोटं खोटं का होईना कुणी सांगितलं तर हसता येतं. फोटो काढताना स्माईल प्लीज नाही का म्हणत? यांत्रिक हालचालीनं हसता येतं. फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे हसऱ्या व्यक्तीचा फोटो नव्हे. या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात असं कुणी म्हटलं तर नव्याने प्रसन्न कुठे वाटतं? आणि रडताना कुणी फोटो काढत नाही. रडणं भोगायचं असतं, हसणं उपभोगायचं असतं. याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगळे सोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं, कारणही हवं. सायरा रडतही होती आणि का रडायचं असं वारंवार स्वतःला विचारित होती. टेबलावर काचेखाली ठेवलेल्या कबीराच्या काव्यपंक्ती वाचण्याची आज सायराची इच्छा नव्हती. मनसोक्त रडायचं असं ठरवून ती कामावर लवकर आली. इथला एकांत हुकमी होता. स्वतःच्या घराचे स्वातंत्र्य मिळत नाही ते 4 कवड्या महिन्याकाठी देणाऱ्या व्यावहारिक जगतातल्या ऑफिसात मिळतं. या न परवडणाऱ्या, न पटणाऱ्या समाधानात ती रडून घेत होती. भावनेच्या विश्वात भावना प्रकट करता येऊ नयेत आणि निर्लेप मनांना आयात निर्यात करणाऱ्या वृक्ष व्यवहारी वास्तूत रडण्याचं स्वातंत्र्य शोधावं लागावं, याचेही काही अश्रू आज त्या पाणलोटात वाहणार होते. नवे वाहतच होते. मंडलिकाने त्यांच्याजवळ रडू दिलं नाही आणि एकांतासाठी ऑफिसशिवाय स्थळ नाही. बेल वाजल्याशिवाय शिपाई येणार नव्हता. बाकीचा स्टाफ कधीच वेळेवर येत नाही आणि साहेब जरी अचानक आले तरीही ते आपल्या चेहऱ्याकडे बघणार नाहीत. पाहिलं तरी व्हॉट्स रॉंग विथ यू असा आपलेपणाच्या प्रांतातला प्रश्न ते विचारणार नाहीत. स्टेनो म्हणजे स्टेनो, टाईपरायटरसमोर बसणारी एक वस्तू, बेल वाजवल्यावर धावणारं एक यंत्र, सांगू ते लिहून घेणारी एक किल्ली दिलेली बाहुली, काचेच्या केबिनमध्ये बसणारी एक लाईफ साईज डॉल. बस, इथं नातं संपलं. खरं तर हे नातंच नाही, हा निव्वळ व्यवहार. व्यवहाराला गंध नसतो, स्पर्श नसतो, सूर नसतो, गोंगाट असतो. रुचीच नसते मग अभिरुचीची बातच दूर. ओंकारनाथांच्या टेबलावर म्हणूनच प्लास्टिकची फुलं आहेत. प्लास्टिकची फुलं सुकत नाहीत आणि ही तर इम्पोर्टेड फुलं. इम्पोर्टेड फुलांचे रंग विटत नाहीत. ही फुलं ज्यांना परवडतात त्यांच्या माना त्या फुलांच्या देठासारख्याच ताट राहतात. त्याचं निर्माल्य होत नाही. जन्मच नाही तिथं मरण कुठलं? या फुलांना फक्त धुळीचा शाप. सर्फ न धुतली की झालं, पण नळाखाली धरल्यावर ती शहारून येत नाहीत. जन्ममरणाचाच फेरा नसेल तर शहारे, रोमांच, आसक्ती, विरह मिलन, भय सगळ्यातूनच मुक्ती. जिवंत फुलं स्वाभिमानी असतात. धुळीचा थर जमण्याआधीच मरण पत्करतात. निर्माल्य म्हणजे हौतात्म्य. धुळीचा पेहराव म्हणजे अमरता.